सरकारी रुग्णालय म्हटलं की डोळ्यासमोर येते औषधांच्या कमतरतेची ओरड, उपकरणांच्या अभावामुळे रुग्णांची होणारी गैरसोय, त्यामुळे नातेवाईकांची होणारी धावपळ। यामुळे नेहमीच छोट्या किंवा मोठ्या कोणत्याही आजारासाठी सरकारी रुग्णालय नकोस अशी भूमिका अनेकांची असते। पण हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयानं हे मत बदलण्याचा स्तुत्य प्रयत्न केला। या रुग्णालयाचं वेगळेपण नेमकं काय हे सांगणारी ही चांगली बातमी बघूया। आईच्या कुशीत निवांत आराम करावा अशा निर्धास्त भावनेने आयसीयू मध्ये झोपलेलं हे बाळ पहा। आपल्या नवजात बालकासोबत राहणारी ही आनंदी आणि समाधानी माता पहा। आणि मुख्य म्हणजे स्वच्छ सुटसुटीत वॉर्ड पहा। हे चित्र कोणत्या खासगी रुग्णालयातलं नाही बरं, तर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातलं आहे। हिंगोलीचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभाग अव्वल ठरलेला आहे। गर्भवती मातेला प्रसूतीसाठी किरकोळ कारणावरून खासगी रुग्णालयामध्ये रेफर न करता उत्तम सुविधा इथेच दिल्या जातात, ज्याबद्दल प्रसूती झालेल्या माता सुद्धा समाधान व्यक्त करतायत। माता व नवजात शिशु हे दोघं पण एकत्र राहून दोघांची पण विशेष काळजी घेणारा नवजात शिशु व माता काळजी कक्ष आपण MNCU ज्याला म्हणतो तो आपण येथे सुरू केलेला आहे। भारतात सर्वप्रथम नालागोळा येथे हा प्रयोग राबवण्यात आला आणि त्यानंतर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण सर्वप्रथम हा MNCU कक्ष सुरू केलेला आहे। यापूर्वी रेफर केलेल्या गर्भवती महिला रुग्णवाहिकेने नांदेड मार्गे निघताच अनेक वेळा रुग्णवाहिकेमध्येच त्यांच्या प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या। पण मागच्या 2 वर्षापासून याच्यामध्ये बदल झालाय। पेशंट रेफर करायचं पूर्णपणे बंद झालंय आणि रुग्णालयातला अतिदक्षता शिशु विभाग प्रसूती मातांसाठी नवसंजीवनी ठरतोय। या संदर्भात त्यांचे नातेवाईक सुद्धा समाधान व्यक्त करतात। या इथे आल्यानंतर म्हणजे कागद प्रक्रिया जी असते ती सगळी बाजूला ठेवून पहिल्यांदा माझ्या बाळाला वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं। म्हणजे जवळपास आता माझं बाळ जवळपास 1 किलो 760 ग्रॅमचं आहे सध्या, तर त्याला जवळपास पुनर्जन्मच मिळालाय। आम्हाला इथल्या डॉक्टरांना मी खूप धन्यवाद देऊ इच्छितो की माझ्या बाळाला पुनर्जन्म दिल्याबद्दल। नवजात बाळाला आवश्यक ते उपचार मिळावेत म्हणून रुग्णालय प्रशासन सतत सतर्क आहे। इथले डॉक्टर परिचारिका सगळेजण अहोरात्र मेहनत घेत आहेत। इकडची जी व्यवस्था किंवा जो स्टाफ आहे तो खूप उत्तम आहे, सगळ्यात जास्त उत्तम स्टाफ आहे इकडचा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे SNCU जो विभाग आहे तो इतका स्वच्छता पूर्ण आहे की तिथे काहीही प्रॉब्लेमच नाही। म्हणजे इकडचे जे ट्रीटमेंट वगैरे सगळं व्यवस्थित आहे, काही टेन्शनच नाही कसलं। म्हणजे बाळ पण व्यवस्थित सुरक्षित राहतं तिथे मेन म्हणजे। आणि जे काही नियम वगैरे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे लावले गेलेले आहेत इथे। या वॉर्ड मध्ये कार्यरत असलेल्या परिचारिका सुद्धा काटेकोरपणे आपलं कर्तव्य बजावतात आणि त्यांचं कौतुक रुग्णांचे नातेवाईक सुद्धा करतायत। तर आज 1.5 महिना होतोय आम्हाला इथे येऊन। इथले डॉक्टर लोकांचं बाळाकडे लक्ष देण्याची हे सुविधा आणि या परिचारिका वगैरे सगळ्यांना आम्हाला आत्मसात करून त्यांनी आमच्या बाळाला छान नवीन जीवदान दिले। हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मिळणाऱ्या याच सुविधांमुळे बालरोग विभागाने राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातल्या सगळ्या डॉक्टरांचं कौतुक केलंय। चिमुकल्यांसाठी रात्रंदिवस झगडणाऱ्या आणि खासगी रुग्णालयात न जाता सरकारी हॉस्पिटलमध्येच परवडणाऱ्या दरात उत्तम सुविधा देणाऱ्या हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या सगळ्या डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुढारी न्यूजचा सुद्धा सलाम। हिंगोलीहून संतोष भिसेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।